आणि एक महत्त्वाची बातमी बघूयात। एकीकडे ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे आणि त्याच वेळी मुंबईत एकाकी पडलेल्या काँग्रेसनं नवा भिडू म्हणून प्रकाश आंबेडकरांना साथ घातली आहे। काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मोठं भाष्य केलंय। ठाकरे बंधूंनी आम्हाला विचारात न घेता युतीची जुळवाजुळव केल्याचा दावा वर्षा गायकवाडांनी केलाय। आमच्यासोबत ठाकरेंनी कोणतीही चर्चा केली नसल्याचं गायकवाडांनी म्हटलंय। एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या कॉफी विथ कौशिक या पॉडकास्टमध्ये त्या बोलत होत्या। त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीची शक्ल उडालेली असताना आता काँग्रेस प्रकाश आंबेडकरांची वंचित, गवई गट आणि रासप सोबत जाण्याच्या प्रयत्नात आहेत। या तिन्ही गटांसोबत काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगितलंय। दरम्यान ही संपूर्ण मुलाखत तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवरती संध्याकाळी 7 वाजता बघू शकणार आहात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीमधला महत्त्वपूर्ण पक्ष म्हणून आम्ही होतो आणि त्यामुळे आमच्याशी चर्चा व्हावी अशी आमची अपेक्षा होती। पण दुर्दैवाने तशी चर्चा आमच्याशी झाली नाही। मग त्याच्यानंतर जे आहे तुमच्या कोणावर जाणार आहात त्याच्या संदर्भामध्ये माहिती सांगितली गेली पाहिजे। ज्यावेळी आपण एकत्र बसतो त्यावेळी अपेक्षा ही आहे की एकमेकाशी आपण त्या तऱ्हेने पुढे जाताना पारदर्शकता ठेवली पाहिजे आणि दुर्दैवाने आम्हाला ते वाटलं नाही की ते आमच्याशी झाली। आमच्याशी चर्चा न झाल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की ज्या विचारधारेशी आमचं जुळू शकत नाही त्या विचारधारेशी आम्ही जाऊ शकत नाही। आमची मला वाटतं आज किंवा उद्यामध्ये चर्चा फायनल होऊन जाईल, काही असेल ते। त्यामुळे आशावादी असल्यामुळे मला असं वाटतं की आमची चर्चा चालू आहे। जवळपास मी तुम्हाला सांगते आत्तापर्यंत जी चर्चा झाली ती खूप सकारात्मक झालेली आहे आणि रोज आमची म्हणजे मला वाटतं सकाळ संध्याकाळ कंटिन्यूस चर्चा चालू आहे। शेवटी मी सुद्धा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहेत, ते सुद्धा बाबासाहेबांचे जे आहे ते म्हणतो आणि सातत्याने आम्ही बघितलं असेल की त्यांचं आणि आमची विचारधारा एक आहे। माझी अपेक्षा ही काय की ह्यावेळेला संविधान मांडणाऱ्या व्यक्तींनी सर्वांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आमची आघाडीच्या माध्यमातून लोकांना न्याय मिळेल आणि एकत्र मतदान झालं त्याचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षाला होईल असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।